श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम समर्थ श्रीराम। जे वेदशास्त्रांची महिमा, जे निरुपमाची उपमा, जये करिता परमात्मा, ऐसे बोलिजे श्रीराम। त्या शारदेचं चिंतन आपलं सुरू आहे की जे ग्रंथराज दासबोधाच्या माध्यमातून समर्थांनी ते स्तवन आपल्या समोर इथे ठेवलेलं आहे। ही शारदेचं महात्म्य इथे समर्थांनी वर्णन केलंय की शारदा कशी आहे, तर शारदा हे वेदशास्त्रांचं मोठेपण आहे। शारदा ही वेदशास्त्रांची उंची आहे। शारदा ही त्या वेदशास्त्रांचा कलश आहे। आणि शारदा माता हे माझ्या वाणीचं प्रत्यक्ष रूप असल्यामुळे मी जे जे स्तवन करतो, जी जी स्तुती करतो, जे जे मत माझ्या अंतःकरणातून मी प्रगट करतो, व्यक्त करतो, ते शारदेचं स्वरूप असतं, ते शारदेचं दर्शन असतं। खरं तर परमात्मा ही जाणीव जी आहे ना, ही परमात्मा ही जाणीव खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर ती मायेच्या पलीकडची आहे। परमात्म्याची जाणीव ही मायेच्याही पलीकडे असल्यामुळे, आणि माझं वर्णन कसं आहे ते सगळं मायामध्ये गुंतलेलं आहे, मायेच्या अस्तित्वानं बांधलेलं आहे, मायेच्या छायेखाली माझं वर्णन चाललेलं आहे। कारण माझं वर्णन करत असताना मी कशासाठी वर्णन करतोय? माझ्या सुखासाठी वर्णन करतोय, माझ्या समाधानासाठी वर्णन करतोय, माझ्यामधल्या असणाऱ्या दुःखाच्या जाणीवेचा मला विसर पडण्यासाठी मी स्तवन करतोय। हे मायेचं वर्णन झालं। माया आवरण ज्याच्यावरती आहे, हे मायेचं आवरण, मायेचं झाकण। माया म्हणजे जी प्रगट रूपानं आपल्याला कधी दिसत नाही, पण अस्तित्व रूपानं सगळीकडे असते। पहा, सगळीकडे तिची जाणीव असते, पण तिला मानवी कल्पनेच्या कक्षेमध्ये आणून, मायेला मानवाच्या एक प्रकारच्या कक्षेमध्ये म्हणजे त्याच्या सान्निध्यामध्ये आणून माणसाच्या रूपातून, माणसामधून तिला व्यक्त करण्यासाठी, माणसातून व्यक्त करणं म्हणजे नेमकं काय करणं? माणसातून म्हणजे माणसाच्या विचारातून तिला व्यक्त करणं आहे। माणसाच्या विचारातून तिला व्यक्त कशी करायची? तर परमात्मा हे नाव देणारी आणि परमात्म्याचं अस्तित्व खऱ्या अर्थानं वर्णन करणारी, मायातीत अशा प्रकारची, मायेच्या पलीकडे असणारी जी शारदा माता आहे, त्या शारदा मातेचं चिंतन समर्थांनी आपल्या समोर इथे ठेवलेलं आहे। पहा, आपण प्रत्येक श्वास घेत असतो, श्वासाशिवाय तर माणूस राहू शकतो का? नाही राहू शकत। श्वास हे अनिवार्य आहेत। श्वास आणि घटना, ज्या घटका आपण मोजत असतो, त्या प्रत्येक घटकेला, प्रत्येक घटनेला किती श्वासाचं महत्त्व सांगितलेलं आहे। श्वास घेताना कोणता तरी विचार घेऊन तो श्वास करतोय, पण श्वास सोडताना विचार नाहीये, श्वास घेताना विचार आहे। सोडताना तो श्वास जसाच्या तसा बाहेर येतो, पण श्वासाची गती वाढते। पहा, श्वासाची लय वाढते। जेवढं आपल्या मनामध्ये विचारांचं प्रमाण जास्ती असतं, चिंतेचं प्रमाण जास्ती असतं, तणावपूर्ण मनाची जेव्हा अवस्था असते, मन तणावग्रस्त जेव्हा असतं, मन चिंतेमध्ये जेव्हा असतं, तेव्हा त्याच्या विचारांची गती वाढलेली असते, तेव्हा त्याचं विचारांचं चलनवलन चाललेलं असतं। आपण जेवण करत असताना सुद्धा पहा, अगदी बारकाईनं पहा, माणूस एखाद्या जेव्हा विचारामध्ये असतो ना, त्यावेळेला तो काय काय खातो आहे, कसा खातो आहे, ते घास चावतोय की नाही, भरभर त्या विचारांच्या मध्ये तो खात असतो। कारण त्याला जेवण केल्यानंतर त्याच्या वेळेमध्ये ते सगळं बसवायचं आहे।
याचा अर्थ असा आहे की माझ्या प्रत्येक कृतीच्या पाठीमागे असणारी एक शक्ती आहे, त्या कृतीच्या शक्तीला नाव आहे श्री शारदा. अन्न ग्रहण करणं हा देहाचा धर्म झाला, पण अन्न पचन होणं आहे माझ्या हातात? नाही. खाणं माझ्या हातात आहे, रुचीनं खाणं, आवडीनं खाणं माझ्या हातात आहे, पण त्या अन्नाचं पचन करणं माझ्या हातात नाहीये. आणि अन्नाचं पचन जर झालं नाही तर काय पुढे होणार आहे याची जाणीव तर प्रत्येकाला आहे. मग अन्नाचं पचन आपल्यामध्ये असणाऱ्या उष्णतेनं होतं. आतमध्ये असलेल्या कोठेतल्या उष्णतेनं अन्न, आपण गरम गरम अन्न खातो, अन्न सेवन करतो, ज्या वेळेला काही पदार्थ खातो आपण, तो गरम गरम पदार्थ खाताना आपल्याला किती बरं वाटतं, छान वाटतं, आनंद होतो. पण तो पदार्थ आतमध्ये गेल्यानंतर आणखीन जास्ती गरम होतो, तेव्हा त्या अन्नाचं पचन आणि चलनवलन होतं. आपलं चलनवलन ह्या अन्नाच्या पचन प्रक्रियेवरती अवलंबून आहे. मग ही सगळी प्रक्रिया ही त्या शारदेचं अस्तित्व आहे म्हणून आपल्याला सांगितलं. असं आहे की प्रत्येक श्वासाबरोबर आपल्या जीवनातल्या चांगल्या गोष्टी, आपल्या जीवनातल्या घडून गेलेल्या पण चांगल्या गोष्टी ज्या आहेत आणि ईश्वराची कृपा ही प्रत्येक श्वासाबरोबर आपल्याला अनुभवायला येत असते. कारण प्रत्येक श्वासाबरोबर या जीवनातल्या सर्व चांगल्या गोष्टी आणि ईश्वराचं दर्शन हे त्या श्वासाच्या मध्येच गुंफलेलं असतं. श्वास हा माझा प्राण, आणि तो प्राण हा अशा रीतीनं आपण त्याच्याकडे पाहावं किंवा पाहत असतो. कारण प्रत्येक व्यक्तीचं जीवन, प्रत्येकाचं जीवन हे त्या पद्धतीनं फुलत असतं, फुलवलं जात असतं. आणि ते जीवन फुलवणं, त्या जीवनाची अनुभूती घेणं, त्या जीवनाचं अस्तित्व दर्शना आपल्यासमोर ठेवणं, हे त्या शारदा मातेची आपल्यावरती कृपा असते. हे त्या शारदा मातेचं अस्तित्व आपल्यासमोर असतं. आणि ती शारदा माता आपल्याला अखंडपणानं आपल्या जवळ असूनही दिसत नाही, आणि ती दिसावी याच्यासाठीच हे समर्थांचं समर्थ चिंतन या शारदा मातेच्या चिंतनाच्या अनुषंगानं, त्या माध्यमातून आज आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. जय जय रघुवीर समर्थ.